लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. खूपच धमाकेदार असा झालेला आहे. काव्याने आता फोन केलेला असतो आणि त्यावर तिने असं सांगितलेलं असतं की तुम्ही तुमच्या खोलीत आणि आम्ही आमच्या खोलीत बसून आता जो प्लॅन करायचा आहे तो करायचा आहे. त्यावर इथे नंदिनी आणि जीवा म्हणत असतात की पण हे सगळं असं का करायचं आहे, याने काय होणार आहे. त्यावरच आता काव्या म्हणत असते, अगं ताई असं काय करतेस, भिंतीला सुद्धा कान असतात. मग मला असं वाटतंय की नको. लास्ट टाईम त्या दिवशी कसं वसवात्याने सगळं ऐकलं होतं आणि वसवात्याने सगळं ऐकल्यानंतर शेवटच्या क्षणाला तो पुरावा नष्ट झाला. म्हणून मला असं वाटतंय की आता इथे तुम्ही तिथे आणि आम्ही इथे, म्हणूनच हा सगळा काही प्लॅन आपण इथे अंमलात आणूया आणि करूयात सुद्धा. त्यावर इकडे जीवा म्हणत असतो, ठीक आहे चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही आता एका कोपऱ्यात बसा असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा दोघेजण सुद्धा म्हणजे जीवा आणि नंदिनी सुद्धा एका बाजूच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेले असतात. बरं ठीक आहे, मग आता प्लॅन काय करायचा अशी चौकशी होते आणि त्याचबरोबर ह्यांचं सगळ्यांचं इथे बोलणं सुरू असतं. आता वसवत्या काय म्हटली की इथे ती तुला जे काही करायचं आहे ते काहीतरी कर. मला असं वाटते ना ताई, तू एक गोष्ट लक्षात ठेव, काहीतरी क्लू इथे दिलाच असेल किंवा वसुहत्याकडून कुठला तरी पुरावा हा निसटलाच असेल असं मला तरी वाटतंय. सांग ना, तुला काय म्हणाल्या होत्या नेमक्या त्या. त्यावरच आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का, मला त्या असं फारसं काही नव्हत्या म्हणाल्या. त्या एवढं म्हणाल्या होत्या की तुला जे काही करायचं आहे ते तू कर. आणि त्याचसोबत इथे जो दीपक आहे त्याला तर मी इथे, तो तर आता तुझ्या बाजूने कधीच बोलणार नाही. आणि त्याचबरोबर मी कशा पद्धतीने इथे दीपकच्या मदतीने किंवा दीपकच्या साथीने इथे तुला किडनॅप केलं होतं असं ती बोलल्या होत्या. फारसं असं काही नाही, म्हणजे त्यांनी असा कुठला क्लू मागं सोडला असं तरी मला वाटत नाही. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, ताई एक मिनिट, तू काय म्हणालीस आत्ता, की त्या काय म्हणाल्या की इथे मी दीपकच्या साथीने तुला किडनॅप केलं होतं. मग मला एक गोष्ट सांग ताई, दीपकच्या साथीने म्हणजेच दीपकचा आणखी कोणीतरी साथीदार हा असूच शकतो ना. तेव्हा काव्याचं हे वाक्य सगळ्यांना शॉक लागण्यासारखं असतं. त्यावर आता सगळेजण म्हणत असतात, इथे काव्या म्हणत असते, एक मिनिट देशमुख. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, काव्या तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. तर काव्या लगेचच म्हणत असते, मी आता नीट, तुम्ही तिघेसुद्धा मी नीट काय बोलते त्याकडे लक्ष देऊन ऐका. हे बघा, जो दीपक आहे, दीपक वेषांतर करून आला होता बरोबर. मग दीपकच्या इथे सोबत त्याने एकटीनं तर नंदिनीला किडनॅप केलं नसेल. मग नंदिनी ताईला किडनॅप करण्यासाठी त्याचा साथीदार हा नक्कीच कोणीतरी आलेला असेल. मग वेषांतर करून नक्कीच आलेला असेल. मग कोण असू शकतो. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते वेटरच्या वेशात तर नक्कीच आले असतील ना. त्यावर इथे जीवा म्हणत असतो, म्हणजे काय म्हणायचं आहे की इथे जो दीपक आणि त्याचा साथीदार आहे तो इथे वेटरच्या वेशामध्ये आला असेल असं म्हणायचंय का तुम्हाला. त्यावर काव्या म्हणत असते, हो अगदीच तसं म्हणायचं आहे मला. त्यावर लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला जो पार्थ आहे तो म्हणत असतो, हो अगदीच बरोबर आहे, पण वेटर हे शोधायचं कसं असं म्हणता क्षणी आता शोधायचं कसं म्हणजे काय, आपल्या लग्नातील फोटो, त्या फोटोच्या अल्बममध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी क्लू मिळेल आणि नक्कीच आपल्याला काहीतरी सापडू शकतं असं आता काव्या म्हणत असते. मग लग्नाचे फोटो त्यामध्ये वेटरच्या वेशामध्ये. पण मला एक गोष्ट सांग, तुम्हाला दोघांना तर ते स्केच आपण काढून घेऊ शकतो इन्स्पेक्टर मोरेंच्या मदतीने, काय वाटतं जीवा तुम्हाला. तर लगेचच आता इकडे नंदिनी आणि जीवा म्हणत असतात, नाही आम्हाला फारसं काही नीट आठवत नाही, कारण खूप दिवस झालं त्यामुळे फारसं काही आठवत नाही असं ते म्हणत असतात. मग ठीक आहे, आता आपण इथे अल्बममध्ये शोधूयात असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता मंजिरीने ह्या तिघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं की आता हे त्यांच्या लग्नातील फोटोची अल्बम जे आहे ते शोधणार आहेत. आता मंजिरीने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याबरोबर ती धावतच वसुहत्याकडे जाते आणि वसुताईकडे गेल्यानंतर ती म्हणत असते, वसुताई तुला एक गोष्ट सांगू का, आता ती लोक काय करणार आहेत, तर इथे जो दीपकचा साथीदार आहे त्याला शोधण्यासाठी ही लोक लग्नाचं अल्बम पाहणार आहेत. काय, लग्नाचं अल्बम आणि ही लोक पाहणार आहेत, पाहू देत असं म्हटल्यानंतर आता वसुताई काय करायचं. तेवढ्यातच इकडे दुसऱ्या बाजूला ह्या लोकांनी इकडे मिथुन काकांकडून लग्नाचे अल्बम घेतलेले असतात. तर इकडे वसुताईने असं सांगितलेलं असतं की ठीक आहे ना, आता आपणच आपला
जो खेळ खेळायचा आहे तो खेळूयात आणि तो म्हणजेच की तू त्यांच्याच टीममध्ये आपला एक माणूस पाठवूयात आणि ते कोण करणार आहे तर ते मंजिरी, म्हणजे तुला करायचं आहे हे सगळं काही असं मंजिरीला सांगितल्यामुळे मंजिरी आता लगेचच काव्या आणि पारच्या खोलीमध्ये जाते. खरं तर काव्या खूप हुशार असते. सुरुवातीला तिला मंजिरीवर अजिबात विश्वास ठेवासा वाटत नाही. इकडे मंजिरी आल्याबरोबरच मिथुन काकांनी दिलेलं असतं की हे घ्या, हा लग्नाचा अल्बम, हा पण तुम्हाला कशाला पाहिजे. तेवढ्यातच मंजिरी येते आणि म्हणत असते का काय झालेलं आहे, तुम्ही मला पाहून असे का रिॲक्ट होताय. आणि तेव्हाच काव्या म्हणत असते नाही नाही काही नाही, नाही नाही काही कसं नाही. काव्या, तुझा माझ्यावर अजून सुद्धा विश्वास नाही का गं. त्या वसुताईने माझ्या एवढूशा छोटूशा पिहूला धमकावले आणि तिची साथ मी अजिबातच देणार नाही. नंदिनीने माझ्या पिहूसाठी किती काय काय केले, त्यामुळे मला तुम्हाला पुरावा शोधण्यासाठी इथे छोटासा तरी खारीचा पाटा असू द्यात. त्यावर लगेचच आता इथे काव्या म्हणत असते तुम्हाला कसं कळलं की आम्ही पुरावा शोधतोय. म्हणजे आता मला सांगा, घरामध्ये एवढं वातावरण वेगळ्या पद्धतीचं आहे, मग तुम्ही नक्कीच इथे पुरावा शोधत असाल ना. म्हणूनच मी तुमच्याकडे आले आणि म्हणूनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे. प्लीज तुम्ही मला तुमच्या ह्याच्यामध्ये सामील करून घ्या आणि मी तुम्ही म्हणाल ते काम करायला तयार आहे. सांगा ना मी काय करू सांगा ना. त्यावर काव्या म्हणत असते नाही नाही त्याची काहीच गरज नाही, प्लीज तुम्ही आम्हाला नाही मदत केली तरी सुद्धा चालेल. पण आता इकडे लगेचच ती म्हणत असते म्हणजे मला खरंच तुम्ही माफ केलं नाही काय रे पार्थ. एक आत्या तशी वागली म्हणून आता ह्या आत्याची सुद्धा तू असंच वागणार आहेस का. ह्या आत्यावरती तू आता इथे विश्वास ठेवणार नाहीयेस का. का असं करतोस रे पार्थ, प्लीज ठेवणारे माझ्यावरती विश्वास. असं म्हणूनच आता ती इथे रडायला लागलेली असते. आता ती रडायला लागलेली असते तेवढ्यातच आता पार्थ हा पाघळतो. इकडे काव्याला तर अजिबातच इथे तिच्यावरती विश्वास ठेवायचा नसतो. पण शेवटी पार्थ म्हणतो ठीक आहे नको रडूस, तू आम्हाला मदत कर. आता लगेचच काय करायचं आहे तर ह्या फोटोमध्ये जो वेटर आहे, वेटरच्या जे फोटो आहे ते शोधायचे आहेत. आणि तेव्हा लगेचच मंजिरी मिथुनला पिहूला शोधण्यासाठी वरती बाहेर पाठवते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनी आणि त्याचसोबत जीवा त्यांची कामं करत असतात. नंदिनी थोडीशी अपसेट असते. आता लगेचच इकडे मंजिरी म्हणत असते ठीक आहे तू म्हणशील आणि तू सांगशील त्याच पद्धतीने मी सगळे फोटो शोधते आणि इकडे तो अल्बम. असं म्हणून दोघे सुद्धा वेगवेगळे अल्बम घेतात. आता जीवा तिला विचारत असतो काय झालंय नंदिनी, एवढी अपसेट आणि शांत शांत का आहेस, बोल ना, माझी काही मदत हवी आहे का, किंवा तू अशी शांत शांत राहू नकोस ना प्लीज. त्यावर नंदिनी लगेचच म्हणत असते तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हापासून इथे आता रेखाताईंचा फोन आलाय ना तेव्हापासून मन अस्वस्थ झालेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलंय की त्यांच्या भावाला मुलगा झालाय पण इथे त्यांना पेटीत ठेवलंय आणि त्याचबरोबर मला त्यांना भेटायला जायचंय हॉस्पिटलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इकडे जीवा म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम आणि त्याचसोबत इथे मी तुझ्यासोबत येईल, तू नको काळजी करूस. असं म्हणूनच आता नंदिनी म्हणत असते नाही नाही त्याची काहीच गरज नाही. त्यावर तो म्हणत असतो असं का म्हणतेस, तुझी माणसं ती माझीच माणसं ना. असं म्हटल्यानंतर आता ती लगेचच जीवाकडे पाहत असते. आता इकडे नंदिनी मात्र रेखाला फोन करत असते पण रेखाचा फोन काही लागत नाही. तर इकडे आता जीवा म्हणत असतो तू नको काळजी करूस, कशाला काळजी करतेस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याचसोबत ते बाळ सुद्धा सुखरूप असेल. त्यावर आता नंदिनी म्हणत असते देव करो आणि अगदी तसंच हो, पण मला असं वाटतंय की आपण नक्कीच गेलं पाहिजे. असं म्हणता क्षणी आता कसं काय करू मला कळत नाही. त्यांनी ऐन वेळेला त्यांचा फोन बंद झाला, त्या कुठल्या संकटात तर नसतील ना, त्यांनी आत्तापर्यंत तरी कुठे आहेत आणि हॉस्पिटलचा ॲड्रेस सुद्धा मला सांगितला नाही. त्यामुळे नंदिनी थोडीशी अपसेट झालेली असते. असं म्हणूनच आता जीवाने तिला आधार दिलेला असतो. इकडे पार्थने एक अल्बम घेतलेला असतो, त्याचसोबत दुसऱ्या बाजूला काव्याने सुद्धा एक अल्बम घेऊन फोटोची शोधाशोध सुरू केलेली असते. आता इकडे जो जीवा बोललेला असतो की तुझी माणसं ती माझी माणसं, असं म्हणून नंदिनी थोडीशी सुखावलेली असते. आणि त्याचसोबत आता जीवा सुद्धा नंदिनीसाठी तिला खुश करण्यासाठी आनंदी ठेवण्यासाठी एफर्ट्स घेत असतो. इकडे आता फोटोची शोधाशोध करत असतात. आता इथे मंजिरीच्या हाती छोटासा अल्बम असतो आणि मंजिरीच्या हाती नेमका तोच अल्बम असतो ज्या अल्बममध्ये इथे वेटरचे फोटो असतात. इकडे काव्या मंजिरीचं सगळं काही पाहत असते पण तिला आता पार्थ समोर जास्त काही बोलता सुद्धा येत नसतं. अगदीच तिला वेटरच्या वेशामध्ये असलेला दीपक आणि सँडीचा फोटो सापडतो, जी दोघं इथे नंदिनीला व्यवस्थित गुंडाळी करून घेऊन जात होताना फोटोचे दिसतात. तेवढ्यातच तिथे फोटो एक एक करून काढून घेत असते आणि विचार करते नाही आता तर हे फोटो वसुताईपर्यंत पोहोचलेच पाहिजेत. मी माझ्या वसुताईच्या विरोधामध्ये एवढे सगळे फोटो शोधत होता का, आता
आता बघा काय होतंय ते, असं म्हणूनच तिने बरेच जे वेटरच्या वेशामधले फोटो होते ते सगळे फोटो इथे काढून घेतलेले असतात। आता इकडे जीवा आणि नंदिनी जे आहेत ते गणपती बाप्पासमोर उभे राहिलेले असतात आणि इथे प्रार्थना करत असतात, आरती करत असतात, जेणेकरून इथे तिच्या बाजूचे असलेले सगळे पुरावे तिला सापडावेत आणि ती निर्दोष सिद्ध व्हावी। इथे पुन्हा एकदा मानिनीचा तिच्यावरचा असलेला विश्वास तिने सिद्ध करावा। त्याचसोबत इथे विक्रमचा जो अविश्वास आहे तो सुद्धा इथे सिद्ध करावा। तर इकडे आता दुसऱ्या बाजूला तिला जे फोटो सापडलेत ती हातामध्ये घेते आणि लगेचच म्हणत असते, मी आलेच पाणी पिऊन। तर इकडे नंदिनी आरती करत असताना तिला सगळं काही आठवत असतं। कशा पद्धतीने रेखाताईंचा कॉल आला तो मध्येच कटला। इकडे काव्याने वसुताईला चॅलेंज केले आणि त्याचसोबत कसं मी आता स्वतःला सिद्ध करणार आहे, या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये एकंदरीत येत असतात। आता इकडे मात्र वसू आणि रम्या खोलीमध्ये फेऱ्या मारत असतात। खोलीमध्ये फेऱ्या मारत असतानाच आता लगेचच मंजिरी धावतच येते आणि तिच्या हातामध्ये तो फोटो असतो। तिच्या हातामध्ये तो असणारा फोटो इथे लगेचच आता रम्या काढून घेते आणि हसायला लागत असते। त्यावर ती म्हणत असते, वागवा मावशी, खरंच एकच नंबर तू केलेला आहेस, जे पाहिजे होतं ते अगदीच तू घेऊन आलेली आहेस। त्यावर आता लगेच वसू म्हणत असते, ती कोणाची बहीण आहे, माझी तर बहीण आहे ना ती, त्यामुळे ती ह्या गोष्टी इथे करणारच। तर आता इकडे आरती झालेली असते आणि त्याचबरोबर इकडे आता नंदिनी आणि जीवाने नमस्कार केलेला असतो। आता काही जरी झालं तरी सुद्धा वसूला, मंजिरीला आणि रम्याला हा जो शेवटचा पुरावा असतो तो इथे मिटवायचा असतो आणि त्यासाठीच आता इथे वसूने माचीस घेतलेलं असतं, जेणेकरून आपण हा फोटो इथे जाळून टाकूया आणि हा फोटो इथे जाळला की मग सगळं काही पुरावा म्हणजे जो शेवटचा इथे दीपक सोबतचा जो साथीदार होता तो सुद्धा इथे संपून जाईल, असं इथे ती बोलत असते। इकडे आरती सुरू असते, इथे गणपतीचं गाणं प्ले झालेलं असतं, तर दुसऱ्या बाजूला हे फोटो जाळण्याचं काम करत असतात। तिसऱ्या बाजूला इथे त्या बाळाची सर्जरी सुरू असते। तर आता इकडे मात्र जी मंजिरी आहे तिने हा फोटो दिलेला असतो आणि तो फोटो जाळण्याचं काम करत असतात आणि इकडे मात्र गणपती बाप्पाचं गाणं सुद्धा सुरू असतं। नंदिनीचे हे कष्ट आणि त्यासोबत नंदिनीचे असणारे कष्ट सगळं काही ते सुरू असतं। आता इकडे जो फोटो जाळायला निघालेल्या होत्या त्या फोटोला माचीस पेटच घेत नसतं आणि तो फोटो शेवटी जाळायला तयारच नसतो। इकडे आता नंदिनी देवाला नमस्कार करत असते आणि नमस्कार केल्यानंतर जीवा तिच्याकडे पाहत असतो। त्याचबरोबर गणपतीकडे नंदिनीच्या वतीने तो प्रार्थना करतो। आता इकडे वसुआत्या म्हणत असते, ठीक आहे, तो फोटो जळत नाही ना, तर एक काम करूयात, तो फोटो फाडून टाकूयात। रम्या तू एक काम कर, तो फोटो फाडून टाक। आता रम्या लगेचच दुसऱ्या मिनिटाला तो फोटो घेते आणि त्या फोटोचे व्यवस्थित तुकडे करते। आता तुकडे केल्यानंतर इथे ती म्हणत असते, डस्टबिन कुठं आहे, डस्टबिनमध्ये टाकूयात। आता लगेचच वसू म्हणत असते, त्या अंजुनी पण इथे डस्टबिन आज ठेवलाच नाही बहुतेक। तेव्हा रम्या म्हणते, ठीक आहे, मग मी खाली किचनमधल्या डस्टबिनमध्ये जाते आणि त्या डस्टबिनमध्ये जाऊन हा फोटो तिथे नेऊन टाकते, असं रम्याचं म्हणणं असतं। आता आरती, प्रार्थना हे सगळं काही झालेलं असतं आणि नंदिनीने आरती घेतलेली असते। त्यानंतर पुन्हा इथे स्वतःच्या हातामध्ये ताट घेऊन जीवाला ती आरती देत असते। जीवाने आरती घेतलेली असते तर रम्या ही चोर पावलाने खाली आलेली असते। अगदीच जे हात आहेत तिचे हात तिच्या पाठीमागे असतात आणि हात तिच्या पाठीमागे असताना तिला जीवा पाहतो। जीवाने पाहिल्याबरोबर तिला असं वाटतं की आता ह्याने मला पाहिलेलं आहे, मग ह्याच्यापासून मी लपून कशी जाऊ शकते, म्हणून ती आता नंदिनी समोर जाऊन उभी राहते। नंदिनी समोर जाऊन उभी राहिल्याबरोबर तिच्या हातामध्ये ते फोटोचे तुकडे असतात आणि तिच्या हातामध्ये ते फोटोचे तुकडे असताना आता इकडे नंदिनी रम्याला म्हणत असते, रम्या आरती घे ना प्लीज, रम्या आरती घे ना। पण रम्या मात्र काहीच रिस्पॉन्स देत नसते, अगदीच मठ्ठासारखी उभी असते। इकडे नंदिनी तिला आरती घे म्हणून सांगत असते पण ती काहीच बोलत नसते। त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं तिला कशाला आरती घे म्हणतेस, तिची लायकी तरी आहे का आरती घेण्याची। त्यावरच आता इकडे जी रम्या आहे ती म्हणत असते, जीवा काय बोलतोयस हे। त्यावरच आता जीवा म्हणत असतो, काय चुकीचं बोलतोय, अगदीच बरोबरच बोलतोय ना मी, इथे कशामुळे आरती घेशील तू, एवढं खोटं बोलते, एवढ्या चुका करतेस, तर मग आरती घेऊन काय होणार आहे त्याने सध्या, असं म्हटल्यानंतर आता नंदिनी तू तिला अजिबात आरती वगैरे देऊ नकोस, असं तो म्हणत असतो। आणि त्यावरच नंदिनी आता जे तिच्यामध्ये आरतीचं ताट असतं ते ती इथे गणपती बाप्पासमोर ठेवत असते। इकडे मात्र रम्याने शेवटी आरती घेतलेलीच नसते आणि तिने आरती न घेतल्यामुळे आता इकडे मात्र खूपच मोठा धमाका होत असतो।
तिला तिच्यावर थोडासा संशय आलेला असतो. आता लगेचच रम्या धावतच किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर जे कागदाचे किंवा त्या फोटोचे जे तुकडे तिने केलेले होते ते तुकडे किचनमधल्या डस्टबिनमध्ये ती टाकण्याचं काम करत असते आणि अगदीच लपून छपून आलेली असते. तर इकडे आता मिथुन काका पिहूला शोधण्यासाठी वरती गच्चीवर गेलेले असतात. पिहू ही काहीतरी उद्योग करेल म्हणून काळजीत असतात. आता रम्या इथे चोर पावलांनी आल्यानंतर तिथे असलेल्या ओपन डस्टबिनमध्येच ती जे फोटोचे फाटलेले तुकडे होते ते फेकून देत असते आणि ते फेकून दिल्यानंतर आता म्हणत असते, आता ह्यांच्या विरोधात असलेला शेवटचा पुरावा सुद्धा इथे आता नष्ट झालेला आहे असं इथे ती बोलत असते. आता काही जरी झालं तरी सुद्धा आता काहीच मिळणार नाही ह्या लोकांना. आता इकडे दुसऱ्या बाजूला बाळाची इथे सर्जरी झालेली असते. पण आता बाळाची सर्जरी झाल्यानंतर सर्जरीच्या दरम्यानमध्ये बाळाचं थोडंसं ब्लड लॉस झालेलं असतं आणि डॉक्टर येऊन सांगत असतात की काही जरी झालं तरी सुद्धा बाळाचा ब्लड ग्रुप हा B+ आहे आणि त्यामुळे आम्हाला ब्लड पटकन हवं आहे असं इथे ती बोलत असते. आता इकडे जो सँडी आहे तो म्हणत असतो, डॉक्टर प्लीज काहीही करा पण प्लीज माझ्या बाळाला तुम्ही वाचवा, प्लीज डॉक्टर प्लीज असं म्हणता क्षणी आता डॉक्टर म्हणत असतात, हे बघा तुम्हाला रक्त द्यावं लागेल. त्यावर आता लगेचच इथे सँडीचं रक्त बाळाला मॅच होत नसतं, बहुतेक आईचं होत असेल. तर इकडे मात्र त्याची आत्या म्हणजेच की रेखाताई तिचं सुद्धा ब्लड इथे त्या बाळाच्या ब्लडला मॅच होत नसतं. त्यामुळे आता डॉक्टर म्हणत असतात काही करून आम्हाला B+ ब्लड ग्रुप मिळणं आणि त्याचं रक्त मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. इकडे आता रेखा म्हणत असते, डॉक्टर प्लीज काही करा, कितीही पैसे लागले तरी सुद्धा सांगा पण प्लीज आमच्या बाळाला वाचवा. आता इकडे डॉक्टर सांगत असतात, आम्हाला इथे ब्लड मिळलं तर आम्ही लगेचच बाळावरचे उपचार इथे करू शकतो पण आता ब्लड आमच्या पण इथे ब्लड बँकेमध्ये अवेलेबल नाही आहे असं डॉक्टर सांगतात. आता लगेचच सँडी डॉक्टरांसमोर नतमस्तक होतो. डॉक्टरांसमोर नतमस्तक होऊन हात जोडत असतो. तर डॉक्टर म्हणत असतात, हे बघा आमच्याच्याने जेवढे प्रयत्न होते ते आम्ही प्रयत्न करू पण आता इथे ब्लड मिळणं खूप जास्त गरजेचं आहे असं म्हणून डॉक्टर निघून जातात. तर आता इकडे सँडी म्हणत असतो, हे काय होऊन बसले, मला माझं बाळ हवंय, माझं बाळ वाचायला हवंय असं इथे तो बोलत असतो. आता इकडे रेखा म्हणत असते, हे परमेश्वरा माझ्या बाळाला इथे माझ्या भावाच्या बाळाला अर्ध्या रस्त्यातूनच असं परत निघू नकोस रे. त्यावर सँडी म्हणत असतो, ताई प्लीज तू असं का बोलतेस ग. मग ती म्हणत असते, मग काय बोलू रे बाळा, आता कोण देईल आपल्याला रक्त, काय होणार आहे आता मला कळत नाही असं इथे ती बोलत असते आणि अक्षरशः रडायला लागलेली असते. इकडे सँडी म्हणत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा मला माझं बाळ हवंय, मला माझं बाळ हवंय म्हणूनच तो आता आईच्या म्हणजेच रेखाच्या खांद्यावर तो डोकं ठेवून रडायला लागलेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पिहू ही धावतच गच्चीवरून खाली आलेली असते आणि तेव्हा इथे तिच्या हातामध्ये एक कप असतो. तो कप इथे खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर त्या कपाचे इथे तुकडे होत असतात. आता मिथुन काका तिच्या मागे धावत धावत आलेले असतात. मिथुन काका म्हणत असतात, अगं पिहू हे काय आहे आणि त्याचबरोबर असं कोणी धावतं का बघ, हे आता पाहायला लागेल. तेवढ्यातच नंदिनी तिथे असते. नंदिनी म्हणत असते, मिथुन काका प्लीज तुम्ही पिहूला नका ओरडू, मी हे साफ करत आहे, मी जाते आणि सुपडी आणि इथे झाडू घेऊन येते. त्यावर आता जीवा म्हणत असतो, नाही तू तिथेच थांब, मी किचनमध्ये जातो आणि सुपडी आणि झाडू घेऊन येतो, पाहायला वगैरे लागेल असं म्हणूनच आता जीवा जो आहे तो इथे किचनमधली सुपडी आणि त्याचबरोबर झाडू घ्यायला जात असतो. इकडे मात्र पिहू घाबरलेली असते आणि त्याचबरोबर मिथुन काका पिहूला ओरडत असतात. ते म्हणत असतात, काय चाललेलं आहे हे पिहू, ही कुठली पद्धत आहे. पण नंदिनी म्हणत असते, मिथुन काका प्लीज नका ओरडू, तिला ती छोटी आहे. आणि तेव्हाच इकडे आता जी पिहू आहे पिहूला मिथुन काका वरती घेऊन जात असतात. तर नंदिनी आता त्याच विचारामध्ये हरवलेली असते. तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, जीवा जो आहे तो तेच इथे फुटलेल्या कपाचे तुकडे उचलेल आणि डस्टबिनमध्ये नेऊन टाकेल आणि तेव्हाच त्यांना ते इथे फोटोचे तुकडे जे रम्याने आता जस्ट काही वेळापूर्वी टाकलेले असतात ते सापडतील, हो की नाही. आजच्या या रिव्ह्यूला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत या मालिकेचे असे लेटेस्ट आणि अपकमिंग ट्विस्ट त्याचबरोबर रिव्ह्यू ऐकायचे असतील तर हा भाग नक्कीच एन्जॉय करा, पुढील सुद्धा भाग एन्जॉय करा. आता इकडे तो फोटो जोडलेला असतो. तो फोटो जोडल्यानंतर काव्याने ओळखलेलं असतं की ह्याला आम्ही आत्ताच पाहिले, ज्या दिवशी आम्ही तिकडून येत होतो त्याच दिवशी आम्ही ह्याला इथे सिटी हॉस्पिटलमध्ये याच्या बायकोला ॲडमिट केलेला आहे. अगं त्याच त्या रेखाताई ज्या तुझ्या आनंद निवासमध्ये काम करतायत, हाच रेखाताईचा भाऊ आहे असं
काव्याने सांगितलेलं असतं। आता तर इकडे ह्या तिघांना चौघांना सुद्धा मोठा पुरावा मिळालेला असतो। आता लगेचच पार्थ म्हणत असतो, हो मला माहिती ना, आम्हीच त्याला त्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलेलं आहे, दाखल केलेलं आहे, मग चला आपण लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊयात असं म्हणून आता हे तिघी सुद्धा हॉस्पिटलमध्ये जातात। आता लगेचच रेखा ओळख करून देत असते, ती म्हणजेच की ह्या सँडीची। ती म्हणत असते, हा माझा भाऊ सँडी। त्यावर जीवा त्याची कॉलर पकडतो आणि तो म्हणत असतो की ह्याला कोण नाही ओळखत, हा तर आम्हाला खूप पूर्वीपासूनच ओळखतोय, बरोबर की नाही सँडी, असं म्हणूनच आता जीवा त्याच्याकडे पाहतच असतो। इथे मात्र सँडी पुरताच घाबरलेला असतो, त्याला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नसतात। पण आता पुन्हा एकदा इथे नंदिनीने केलेल्या उपकारामुळे पुन्हा एकदा इथे सँडीच्या बाळाचा जीव वाचणार असतो आणि पुन्हा एकदा सँडी आता केलेल्या चुकाचं प्रायचित्त म्हणून नंदिनीची साथ देऊन त्याचबरोबर जीवाचा मार न खाता आता इथे देशमुख परिवारामध्ये वसू आत्याचं आणि रम्याचं त्याचबरोबर दीपकचं सगळं काही सत्य तो उघड करणार असतो। तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे छान छान अपडेट।